सर्वांना नमस्कार. शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ब्रिस्कोच 2022-23 सब्जेक्ट इंग्लिश इयत्ता 9वी डे 9 आणि डे 10ची ॲक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मध्ये स्किप करू नका. त्याबरोबरच आपण जर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शैक्षणिक दीपस्तंभ हे चॅनल आपलं सबस्क्राईब करा. त्याबरोबरच बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओ नोटिफिकेशन्स आपल्या मोबाईलवरती मिळत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड 9th डे 9 अँड 10 ॲक्टिव्हिटी. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत डे 9 अँड डे 10 ॲक्टिव्हिटी नंबर 5. पब्लिक अनाउन्समेंट संदर्भात ही ॲक्टिव्हिटी असणार आहे. टायटल आहे याचं पब्लिक अनाउन्समेंट. लर्निंग आउटकम बघा, कॉम्पिटन्सी स्टेटमेंट आहेत. रिस्पॉन्ड टू इन्स्ट्रक्शन्स अँड अनाउन्समेंट्स इन स्कूल अँड पब्लिक प्लेसेस सच ॲज रेल्वे स्टेशन, मार्केट, बस स्टँड, एअरपोर्ट, सिनेमा हॉल, मॉल्स अँड ॲक्ट अकॉर्डिंगली. लर्निंग ॲक्टिव्हिटी बघतोय आपण. फॅसिलिटेटर आस्क ऑल द स्टुडंट टू मॅच द वर्ड्स विथ देअर ॲप्रोप्रिएट डेफिनेशन्स. बघा, यूज मास्क प्रॉपरली, डू नॉट टच युअर फेस, डू नॉट थ्रो रबिश आफ्टर यूजिंग इट. आता ॲक्टिव्हिटी नंबर आपण 1 या ठिकाणी पाहणार आहोत. मॅच वर्ड टू द डेफिनेशन. बघा, डेफिनेशन दिलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला वर्ड्स दिलेले आहेत. पहिला आहे प्लॅटफॉर्म. तर प्लॅटफॉर्मचं डेफिनेशन काय बाळांनो, तर अ रेज्ड लेवल सरफेस ऑन विच पीपल ऑर थिंग्स कॅन स्टँड. पॅसेंजर्स म्हणजे ट्रॅव्हलर्स. डिपार्ट म्हणजे लीव म्हणजे सोडणे. ॲप्रॉक्सिमेटलीचं डेफिनेशन असणार आहे रफली. तर अशा प्रकारे तुम्हाला ही जोडायला तुम्हाला पाहायचे आहेत. बघा, ॲक्टिव्हिटी नंबर 2 आपण पाहतो. लेट्स रीड द ट्रान्स्क्रिप्ट स्लोली. आता हळूहळूपणे तुम्हाला हे ट्रान्स्क्रिप्ट जे दिलं आहे तुम्हाला वाचायचं आहे. बघूया आपण. युअर अटेन्शन प्लीज. गुड मॉर्निंग टू ऑल. दिस इज अ प्लॅटफॉर्म फॉर ऑल द पॅसेंजर्स हू आर गोइंग टू औरंगाबाद. ट्रेन नंबर 1240 इज डिलेड बाय अप्रॉक्सिमेटली 10 minutes. द ट्रेन विल नाव डिपार्ट फ्रॉम प्लॅटफॉर्म नंबर 10. पॅसेंजर्स फॉर 1240 टू औरंगाबाद प्लीज मेक युअर वे टू प्लॅटफॉर्म नंबर 10. You are requested to cover your mouth with mask. Use sanitizer to clean your hands. Please maintain proper social distance to avoid infection of COVID-19. Thank you. Happy journey. तर अशा प्रकारे तुम्हाला हे ट्रान्स्क्रिप्ट तुम्हाला तुमच्या टीचरला वाचून दाखवायचं आहे. पुढे जाऊया. बिग क्वेश्चन. फॅसिलिटेटर आज द स्टुडंट टू सॉल्व टास्क नंबर 1. आता बघा, हे तुमचं जे हे ट्रान्स्क्रिप्ट आहे त्या ट्रान्स्क्रिप्टवरती आधारित तुमचे पुढचे प्रश्न आहे. टास्क नंबर 1 आपण बघतोय. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. खालील वाक्य हे ट्रू की फॉल्स तुम्हाला लिहायचं आहे. बघा, फर्स्ट क्वेश्चन. द पॅसेंजर्स आर वेटिंग फॉर ट्रेन नंबर 1220. स्टेटमेंट आहे फॉल्स, कारण जे पॅसेंजर्स आहेत ते वेटिंग करत होते 1240 या ट्रेनसाठी. ट्रेन नंबर 1240 इज डिलेड फॉर 10 minutes. ट्रू आहे. द पॅसेंजर आर गोइंग टू पुणे बाय ट्रेन. नाही तर औरंगाबादचे पॅसेंजर्स आहेत ते. फॉल्स आन्सर येणार आहे. द अनाउन्समेंट हॅज बीन मेड ॲट द एअरपोर्ट. नाही, रेल्वे स्टेशनवरती हे अनाउन्समेंट झालेली आहे. आपण जर हा ट्रान्सक्रिप्ट वाचलं तुम्हाला कळेल. ट्रेन रेल्वे स्टेशनवरती ही अनाउन्समेंट आहे, त्यामुळे हे आन्सरसुद्धा तुमचे फॉल्स येणार आहे. पुढे टास्क नंबर 2. टिक द करेक्ट आन्सर. द करेक्ट आन्सर तुम्हाला टिक करायचं. बघा, द ट्रेन नंबर 1224 इज गोइंग टू. आन्सर आहे इथे औरंगाबाद. इथे टिकमार्क करा तुम्ही, मी हायलाईट केलेलं आहे आन्सरला. द पॅसेंजर्स आर वेटिंग फॉर ट्रेन नंबर 1240 हे करेक्ट आन्सर असणार बाळांनो. पुढे द अनाउन्समेंट इज मेड इन द मॉर्निंग हे करेक्ट आन्सर आहे. पुढे विच इन्स्ट्रक्शन इज गिवन बाय रेल्वे कंट्रोलिंग ऑथॉरिटी. बघा पहिले आहे अनाउन्समेंट ती म्हणजे डू नॉट स्लीप ऑन द रेल्वे बेंच. ही अनाउन्समेंट नाही आहे. बीवर ऑफ बेगर्स ही सुद्धा नाही आहे. तर डू नॉट परचेज एनिथिंग फ्रॉम आउटसाईड ऑफ द रेल्वे स्टेशन ही पण नाही आहे. म्हणून फोर्थ आपला जो ऑप्शन असणार तो आहे नन ऑफ दिस. कारण बघा, रेल्वे कंट्रोलिंग ऑथॉरिटीने काय काय इन्स्ट्रक्शन दिले आपल्याला. बघा, कवर युअर माउथ विथ मास्क, यूज सॅनिटायझर टू क्लीन युअर हँड्स, प्लीज मेंटेन प्रॉपर सोशल डिस्टन्स टू अवॉइड इन्फेक्शन ऑफ कोविड-19. तर हे इन्स्ट्रक्शन रेल्वे ऑथॉरिटीने दिलेले आहेत. यातील वरीलपैकी कोणतेही इन्स्ट्रक्शन रेल्वे कंट्रोलिंग ऑथॉरिटीने दिली नाही. त्यामुळे आपला फोर्थ ऑप्शन तुम्ही लिहायचा आहे नन ऑफ दिस. पुढे जाऊया आपण. टास्क नंबर 3. सर्कल द इन्स्ट्रक्शन्स गिवन इन द रेल्वे अनाउन्समेंट. आता रेल्वे अनाउन्समेंटमध्ये कोणकोणत्या इन्स्ट्रक्शन दिल्या त्याला तुम्हाला सर्कल करायचं. आता मी फक्त वाक्याच्या शेवटी सर्कल केलेलं आहे. तुम्ही मात्र त्या पूर्ण ओळीला तुम्हाला सर्कल करायचं बाळांनो, लक्षात ठेवा. बघा,
पहिली इन्स्ट्रक्शन आहे डू नॉट ईट टू मच बिफोर युअर जर्नी. तर हे इन्स्ट्रक्शन नाही दिलं आपणाला. कवर युअर माउथ विथ मास्क हे करेक्ट आहे. सॅनिटाईज युअर हँड प्रॉपरली ही सुद्धा अनाऊन्समेंट केली होती. त्या दोघांना तुम्हाला सर्कल करायचं आहे सेंटेन्सला. त्याच्यात बघा बिवेअर ऑफ स्ट्रेंजर ही अनाऊन्समेंट नाही केली. मेंटेन प्रॉपर सोशल डिस्टन्स ही अनाऊन्समेंट केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे प्लीज मेक युअर वे टू प्लॅटफॉर्म 10. तर या दोन्ही सेंटेन्सला तुम्हाला वेगवेगळं सर्कल करायचं आहे कारण दोन्ही हे करेक्ट आहे. डू नॉट परचेज एनिथिंग फ्रॉम आउटसाइडर्स हे अनाऊन्समेंट नाही केली म्हणून तिथे तुम्ही काही करणार नाही आहे. ठीक आहे. टेक केअर ऑफ प्रिशियस थिंग्स हे पण अनाऊन्समेंट केलेलं नाही आहे. लास्ट ट्रेन नंबर 1240 इज डिलेड बाय अप्रॉक्सिमेटली 10 मिनिट. तर ही अनाऊन्समेंट केलेली होती. याला तुम्हाला सर्कल करायचं आहे. क्वेश्चन नंबर 4 सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो बघा. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल्स फॉर द पॅसेंजर्स ट्रॅव्हलिंग इन स्पेशल ट्रेन्स आर ॲज फॉलो. बघा द पॅसेंजर हॅव कन्फर्म ए तिकीट विल बी परमिटेड ऑन द प्रिमायसेस ऑफ द रेल्वे स्टेशन. पॅसेंजर शूड रीच द डिपार्चर स्टेशन 45 मिनिट्स बिफोर द डिपार्चर टाईम ऑफ द ट्रेन. बघा पॅसेंजरकडे ई तिकीट असणं आवश्यक आहे रेल्वे स्टेशनमध्ये येताना. पॅसेंजर जे डिपार्चर आहे स्टेशनमध्ये डिपार्चरच्या आधी 45 मिनिट्स अगोदर तुम्ही त्यांनी यायला पाहिजे स्टेशनवरती ट्रेनच्या अगोदर टायमिंगच्या अगोदर. हँड सॅनिटाईज अँड मास्क विल बी गिवन टू द पॅसेंजर ॲट एंट्री पॉईंट. एंट्री पॉईंटलाच हँड सॅनिटायझर आणि मास्क दिले जाईल. पॅसेंजर मस्ट कवर देअर फेसेस ॲट रेल्वे स्टेशन अँड वाईल ट्रॅव्हलिंग इन ट्रेन्स. पॅसेंजरला आपला चेहरा कवर करायचा आहे ऑब्विसली मास्क घालून रेल्वे स्टेशनला जावायचं आहे प्रवास करताना सुद्धा. In case of cancellation of ticket, 50% of the amount will be refunded. The passenger can cancel their ticket before 24 hours of the departure time of the train. कॅन्सलेशनचं तिकीट केलं तर 50% फक्त अमाऊंट हा रिफंड मिळेल. आणि पॅसेंजर डिपार्चर ऑफ ट्रेनच्या 24 आवर्स म्हणजे 24 तास अगोदर तिकीट कॅन्सल करू शकतात त्यानंतर नाही. तर यावरती आधारित टास्क 1 बघतो बाळांनो आपण. ते वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. बघा द फुल फॉर्म ऑफ SOP इज स्टँडर्ड ऑपरेटिंग पॅसेंजर्स हे फॉल्स आहे. सेकंड आहे पॅसेंजर्स कॅन कॅन्सल देअर तिकीट ओनली बिफोर 48 आवर्स रॉंग आहे फॉल्स आहे. पॅसेंजर विल नॉट बी अलाउड ऑन द प्रिमायसेस ऑफ द रेल्वे स्टेशन विदाउट कन्फर्मिंग ई तिकीट्स ट्रू. SOP इज जनरल गाईडलाईन्स फॉर द पॅसेंजर टू फॉलो हे पण ट्रू आहे. इफ द तिकीट इज कन्फर्म वन कॅन नॉट कॅन्सल इट ॲनी कॉस्ट हे रॉंग आहे कारण 24 आवर्सच्या आधी तिकीट कॅन्सल करू शकता 50% रिफंड तुम्हाला मिळेल. प्रॅक्टिस क्वेश्चन बघूया बाळांनो. आता स्टुडंट कंप्लीट द फॉलोइंग रेल्वे स्टेशन अनाउन्समेंट बाय युजिंग युअर इमॅजिनेशन. तुम्हाला कल्पना करायची आहे आणि रेल्वे स्टेशनच्या ज्या अनाउन्समेंट आहे त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. बघा मे आय हॅव आता तुम्ही तिथे अटेन्शन प्लीज लिहू शकता. त्याचबरोबर तुम्ही पुढे गुड मॉर्निंग एव्हरीवन असंही तुम्ही सेंटेन्स ॲड करू शकता. तर ट्रेन नंबर 1555 इज डिलेड विच इज शेड्यूल्ड ॲट 11:45 AM. It is running late by 15 minutes. It will arrive at 12 AM. The inconvenience caused fog or rainy weather. म्हणजे इन्कन्व्हिनियन्स का झालेला आहे. इन्कन्व्हिनियन्स कॉज ड्यू टू फॉग और रेनी वेदर असे तुम्ही लिहू शकता. किंवा या प्रकारे तुम्हाला हे सेंटेन्स जे आहेत तुम्हाला पूर्ण करायचे आहे. तुम्ही तुमच्या इमॅजिनेशन पॉवर वापरू शकता. हे उत्तर दिलेले आहेत पण या व्यतिरिक्तही तुमचं उत्तर बदलू शकतं. क्वेश्चन नंबर 6 कडे जाऊया आपण. लिसन ॲक्टिवली और पॅरल ॲक्टिव्हिटी रीइन्फोर्समेंट बघूया. लिसन टू द अनाउन्समेंट ऑफ द बस स्टँड अँड रीराईट इट इन युअर वर्ड्स. बघा एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे तुम्हाला जे बस स्टँड आहे त्या ठिकाणी तुम्हाला अनाउन्समेंट ऐकायचे आहेत आणि त्या तुम्हाला लिहायचे आहेत तुमच्या शब्दामध्ये. तर बघा या प्रकारे अनाउन्समेंट होऊ शकते बस स्टँडला. मे आय हॅव अटेन्शन प्लीज. गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल. You are all welcome in the premises of Latur bus stand. Dear passengers, be aware from pickpockets. Taking care of precious things, especially children. Do not take or eat anything from unknown person. The bus number 2341, which is going to Usmanabad, is arriving soon on platform number 8. Maintain social distance. Use sanitizer frequently. Cover your mouth properly with a mask. तर अशा प्रकारे तुम्ही ही अनाउन्समेंट लिहू शकता. क्वेश्चन नंबर 1चं तुमचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा. एनलिस्ट द इन्स्ट्रक्शन गिवन इन युअर स्कूल बाय युअर स्पोर्ट्स टीचर. आता बघा तुमचा स्पोर्ट टीचरने तुम्हाला शाळेत दिलेल्या सूचना आहेत ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या तुम्हाला लिहायच्यात. बघूया आपण उत्तर. डिअर स्टुडंट्स लिसन केअरफुली. बिफोर स्टार्टिंग द गेम सम इन्स्ट्रक्शन फॉर यू हिअर. ट्रीट द क्लासमेट विथ रिस्पेक्ट. डोंट डॅमेज द स्पोर्ट्स इक्विपमेंट. फॉलो द इन्स्ट्रक्शन्स अँड रूल्स. पार्टिसिपेट इन गेम्स ॲक्टिवली. प्ले सेफली. नो quarreling and yelling. Work hard and always do your best. Be ready to learn different games. Never cheat or unfair at a game.
कीप द प्लेग्राऊंड नीट अँड क्लीन. तर अशा प्रकारे इन्स्ट्रक्शन तुमचे स्पोर्ट टीचर तुम्हाला देऊ शकतात. तर तुम्ही यात थोडाफार बदलही तुम्ही करू शकता. हे आन्सर तुमचे एक्सपेक्टेड आहे ॲक्टिव्हिटी नंबर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी नंबर 2चं. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 3. कॉपी द अनाउन्समेंट गिवन बाय द बोर्ड एक्झाम बिल्डिंग कंडक्टर बिफोर एंटरिंग द एक्झामिनेशन हॉल. आता तुमचे एक्झामिनेशन आहे, तुम्ही एक्झामिनेशन हॉलला तुम्ही जातात, त्याच्या अगोदर तुमचे जे बोर्ड कंडक्टर आहे, जे बोर्ड एक्झामिनेशन जे ऑफिसर आहे, ते तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन देतात. ते इन्स्ट्रक्शन तुम्हाला कॉपी करायचे. तर बघूया काय इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या. डिअर स्टुडंट, अटेन्शन प्लीज बिफोर गोईंग इन एक्झाम हॉल सम इन्स्ट्रक्शन आर हिअर फॉर यू, सो लिसन केअरफुली. फर्स्ट बघा, चेक युअर ॲडमिट कार्ड और हॉल तिकीट, इट शुड बी विथ यू. प्लीज ऑक्युपाय युअर सीट ॲट द अलॉटेड प्लेस इन द एक्झाम हॉल. You are not allowed to keep some things with you like mobile, smartwatch, book, notebook, copy, calculator, etc. Students are not permitted to leave the examination hall in the first half an hour. Do not forget to fill all the appropriate columns and sign on the facing sheet of answer booklet. All the best of to all the students. अशा प्रकारे हे तुमची थर्ड एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी आहे, ज्यात तुम्हाला बोर्ड एक्झाम बिल्डिंग कंडक्टर जे आहे ते तुम्हाला काही सूचना, काही इन्स्ट्रक्शन देत आहे, ते तुम्हाला लिहायचे आहेत. तर बाळांनो, अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी ॲक्टिव्हिटी डे 9 आणि डे 10 म्हणजे ॲक्टिव्हिटी 5 आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. अपेक्षा करतो तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे कळाली असेल. तुम्ही या प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही लिहाल अशी आम्ही अपेक्षा करतो आहे. इयत्ता 9वी संदर्भातील अनेक नवनवीन व्हिडिओ ब्रिज कोर्स संदर्भातील प्री टेस्ट डेज या आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनल ब्राउज करायला विसरू नका. इतरही विद्यार्थ्यांना, तुमच्या मित्रांना आपल्या चॅनलबद्दल माहिती द्या, चॅनल रेकमेंड करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच प्रकारच्या शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ. तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.